नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज दिवसभर चर्चा आहे मालेगाव बॉम्बस्फोटांची. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं म्हणजे NIA आज मुंबईतल्या न्यायालयामध्ये दुसरं आरोपपत्र दाखल केलं आहे. आणि आरोपपत्रामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यावर जे मोक्कानुसार जे काही आरोप आहेत ते हटवलेले आहेत. त्यामुळे प्रज्ञा सिंहला बराच दिलासा मिळाला आहे. तिची तुरुंगातनं लवकर सुटका होऊ शकते. तुम्हाला आठवत असेल 29 सप्टेंबर 2008मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात हे बॉम्बस्फोट झाले आणि त्या प्रकरणात NIAनं एकूण 14 जणांना आरोपी बनवलं होतं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचं म्हणजे ATS तेव्हा हेमंत करकरे प्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला हा तपास झाला. नंतर हा तपास NIAकडे देण्यात आला. मालेगावात जे स्फोट झाले त्यामध्ये 4 जण ठार झाले होते आपल्याला आठवते आणि 79 जण जखमी होते. मोठा स्फोट होता. या स्फोटामध्ये कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचं तपासामध्ये पुढं आलं आणि त्याच्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण मला वाटतं 12 जणांना अटक झाली होती. आता हे म्हणतात की साध्वी निर्दोष आहे आणि ATSनं मुद्दाम त्यांना गोवलं होतं. भगव्या दहशतवादाचं भूत अकारण उभं केलं. मुद्दे 2 आहेत. एक तर काँग्रेस म्हणजे UPAचं सरकार असताना जाणीवपूर्वक खोटे पुरावे उभे केलेत का? तसं असेल तर काँग्रेस UPAनं हे भयानक केलेलं आहे. एका साध्वीला कर्नलला तुम्ही तुरुंगात चढवलंत. मुख्य म्हणजे ATS सारखी संस्था या राजकारणाचा भाग झाली असा आरोप होतो. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो असा की हेमंत करकरे म्हणजे शहीद हेमंत करकरे यांना भगव्या दहशतवादाचे बरेच धागेदोरे मिळाले होते आणि त्यामुळेच त्यांना धमक्यासुद्धा येत होत्या हे आपण ऐकलं आहे. त्यांनी परिश्रमपूर्वक बरेच पुरावे जमवले होते. ते सगळे पुरावे एका क्षणात खोटे कसे ठरले हे देशाला समजलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला हेही आठवत असेल की केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींबद्दलची भूमिका सौम्य झाली आहे असा आरोपसुद्धा झाला होता. हे तर काहीच नाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे जे कार्यकर्ते अटकेत आहेत त्यांच्याबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश मला आला आहे. NIAच्या अधिकाऱ्यांना मला सांगितलं होतं. असा गौप्यस्फोट या प्रकरणातल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये केला होता. इंडियन एक्सप्रेसमध्ये ही मुलाखत आली होती. केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतर हा बदल झाला असं रोहिणी सालियन यांनी सांगितलं होतं. त्यापेक्षा भयानक आत्ता असं आहे की आत्ताचे विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी आत्ताच असं म्हटलं आहे की हे आरोपपत्र जे आज दाखल झालं NIAनं दाखल केलं ते आरोपपत्र दाखल करताना मला सांगितलं सुद्धा नाही. त्यामुळे मला धक्का बसला आहे. मी दुखावलो आहे आणि आता मी या केसमधून बाहेर पडणार आहे. आय एम हर्ट अँड आय मे रिझाईन फ्रॉम द केस हे त्यांचं विधान आहे. आता याचा अर्थ असा आहे की मोठी गडबड आहे आणि अशी गडबड असेल तर एका भयानक वळणावर आपण उभे आहोत. आज ही गंभीर चर्चा आपण करतो आहोत. हिंदुत्ववादी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय का? आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉक्टर उदय धुरी माझ्यासोबत माझ्या शेजारी आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. इथंच माझ्या शेजारी आहेत बेलापुरातच डॉक्टर राम पुनियानी विचारवंत अभ्यासक. केशव उपाध्ये हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अर्शद आझमी हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत परळमधून. तिथंच परळमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आपल्यासोबत असणार आहेत. न्यायमूर्ती BG कोळसे पाटील निवृत्त न्यायाधीश हेही असणार आहेत आपल्यासोबत पुण्यामधून. या सगळ्या नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे केशव उपाध्यांकडे. केशव उपाध्ये, तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात, काय सांगाल? तुम्ही सुरुवात करा, मग आपण चर्चा पुढे नेऊया. नक्की सुरुवात करतो. एक दुरुस्ती फक्त तुमच्या मांडणीत करतो फक्त, कारण कदाचित तयारीमध्ये तुम्ही तो शेवटचा रेफरन्स बघितला नसेल. ज्या रसाळांचा उल्लेख तुम्ही आता बोलताना केलात की रसाळांनी सांगितले मी हर्ट झालो, मी राजीनामा देतोय, त्या रसाळांचं पुढचं स्टेटमेंट आता आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की काही गोष्टी झाल्या होत्या, त्यात गैरसमज झाला होता, माझं आता समाधान झालंय आणि मी आता त्यांनी मला अधिकाऱ्यांनी सांगितले सगळं आणि मी राजीनामा देण्याचा विचार येत नाही, असं आता एक त्याच्या पुढची डेव्हलपमेंट आहे. कदाचित ती राहून गेली असेल
नजर चुकीने म्हणून ती फक्त करेक्शन करतो. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे आवटे साहेब, गेल्या या सगळ्या प्रकरणाचा विषय जर आपण बघितला 2008 पासून आज तारीख 2016 आले. 2009चं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एक हिंदुत्व दहशतवाद, हिंदू दहशतवाद अशा प्रकारचा एक शब्दप्रयोग अस्तित्वात कुणी आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्यावेळेचे राजकीय नेते असतील, त्यावेळेचे राजकीय लोक असतील, यांनी मंत्री असतील, यांनी किंवा तपासामध्ये आणण्याचा पुढे प्रयत्न केला आणि त्याचा पुढचा सगळा टप्पा जो आजचा आहे तो टप्पा म्हणजे 6 वर्षामध्ये त्याच्यानंतरनं काहीही सिद्ध करता आलं नाही. 2008 म्हणजे साध्या गोष्टी होत्या. 2008ला ज्यावेळी या साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आली त्याच्यानंतर 2014 पर्यंत राज्यामध्ये काँग्रेस सरकार, केंद्रामध्ये काँग्रेस सरकार, पण तरी सुद्धा 6 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं ठोस निष्कर्षापर्यंत पोचता आलं नाही. मग एकतर त्याचा अर्थ असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना खरोखर अकार्यक्षम होते, त्यावेळेस सगळं ग्रह खातं की ज्यांना यात काहीच निष्पन्न करता आलं नाही, किंवा दुसरं जाणीवपूर्वक अतिशय विचार करून या हिंदुत्ववादाला, हिंदुत्ववादी लोकांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा कट रचण्यात आला, अशा प्रकारचा कन्स्पिरसी करण्यात आली आणि त्यातनं पुढचं सगळं रामायण घडलं. बरं, आता लगेच एनआयएनं आज सरकार बदललं की एनआयएने बदललं असं घडलेलं नाहीये. मुळामध्ये 1 वर्षापूर्वी ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन्स आहेत, ज्या हे लोक सुप्रीम कोर्टात गेले की याच्यात खरं म्हणजे मोका कधी लागतो, साधं म्हणजे महाराष्ट्र सरकारने मोठा कायदा आणलाय, युती सरकारनेच आणलाय 1995 नंतर. मोका कायदा लावण्यासाठी मुळात आरोपींवरती एकापेक्षा अधिक चार्जशीट असण्याची गरज असते, आरोपपत्र असण्याची गरज असते. इथे साधी कंप्लेंट पण नव्हती. म्हणजे हा मुळात हा खटला मोक्कासाठी लागू आहे का इथपर्यंत सुप्रीम कोर्टाने विचारलं आणि सेशन कोर्टाला पुनर्विचार करायला लावलं. आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये काही सिद्ध करता आलं नाही सरकार, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना. आणि काँग्रेस राष्ट्रवादीची उत्तरं द्यावी लागतील की का बरं या सगळ्या प्रकारामध्ये हेमंत करेकरांना दबाव आणण्यात आला होता का मग नाही तर तुमचं सरकार अपयशी होतं, काहीच तुम्हाला सिद्ध करता आलं नाही. आणि त्यामुळे या पद्धतीने एका हिंदुत्व मोठ्या समाजाला एक हिंदू दहशतवाद जो जगात अस्तित्वातच नाहीये असा निर्माण करण्याचा, बागुलभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याची उत्तरं काँग्रेस राष्ट्रवादीला द्यावी लागतील. केशव उपाध्याय, हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. राजू वाघमारे, ही सगळी उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील, आताच द्या. संजयजी, किती हास्यास्पद गोष्टी आपण इथे ऐकतोय. कारण असं आहे की या मालेगाव पूर्ण खटल्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की हिंदुत्व, भगवा दहशतवाद किंवा हा प्रयोग हा काही काँग्रेसवाल्यांनी काढलेला नाहीये. दिवंगत आपले शहीद हेमंत करकरे साहेबांचं ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन झालं त्या इन्व्हेस्टिगेशन मधून काही गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यानंतर एटीएसनी हा घेतलेला निर्णय होता आणि त्यांनी केलेल्या अटक होत्या. याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध येत नाही, कारण पोलीस आपल्या पद्धतीने काम करतात. पक्षाचा संबंध याच्यामध्ये बीजेपी सारख्या पक्षांचा संबंध आहे हे कसं सिद्ध झालं की ज्यावेळी जर चीफ प्रॉसिक्युटर ज्या आहेत या केसच्या, ऍडव्होकेट रोहिणी सालियन, त्यांनी शेवटी पब्लिकली ही स्टेटमेंट दिली की एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला येऊन सांगितलं आणि मला सांगितलं की या बाबतीत तुम्ही सॉफ्टली जा आणि या जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही त्रास होऊ देणार नाही किंवा त्यांच्या दृष्टीने वेगळे निर्णय होणार नाहीत याची काळजी घ्या. हे ज्यावेळी एखादे पब्लिक प्रॉसिक्युटर जाहीरपणे राजू वाघमारे, सुरुवात करताना मी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत, त्याचं रिपिटेशन करू नका. सुरुवात करताना मी हे सगळे मुद्दे मांडले, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. मला बोलायचंय मुद्दा हाच आहे की पहिली गोष्ट अशी आहे की एनआयएचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे संजयजी, हे नमो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे. मोदींची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी झालेली आहे. सगळ्या केसेस एनआयएला दिल्या. त्यावेळी त्याच्यानंतर काही PIL दाखल करण्यात आल्या सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिस्टनी सांगितलं की अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोहोचला. राजू वाघमारे, एक सेकंद. केशव उपाध्याय लवकर बोला, मला बाकी नामांतराकडे जायचंय. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, कमी वेळेमध्ये आपल्याला सगळे मुद्दे घ्यायचे, बाकी सगळे नामवंत बसलेले आहेत. एक सेकंद राजू वाघमारे,
केशव उपाध्ये बोला पटकन. मी अतिशय मोजक्या 2-3 वाक्यात बोलतो. आपल्याच वाक्याने म्हणजे वाघमारे साहेब जे बोलतात त्याच्यावर किमान त्यांनी फर्म राहावं. ते मगाशी असं म्हणून गेले की पोलीस आपल्या पद्धतीने तपास करत होते आणि म्हणून तसं झालं. मग पोलीस तपास करतात म्हणजे तेव्हा तपास करत होते. खरं म्हणजे देशाचा इतिहास आहे. चिदंबरम यांनी इशरत प्रकरणात अॅफिडेव्हिट बदललं, हा इतिहास आता काँग्रेसच्या काळातला आहे. त्यामुळे कशा पद्धतीने काँग्रेसने आणि सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, अनेक काँग्रेस नेत्यांची मी विधानं सांगू शकतो की त्यांनी भगवा दहशतवाद, दिग्विजय सिंग हा शब्दप्रयोग आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं जयपूरमध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले, जयपूरमध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले की म्हणाले हिंदू दहशतवाद आहे. अॅफिडेव्हिट बदललं जाते. अॅफिडेव्हिट कोर्टात एक सेकंद. केशव उपाध्ये, राजू वाघमारे, तुम्हा दोघांचे मुद्दे आपण नंतर बोलू. एक सेकंद. बीजी कोळसे पाटील आपल्यासोबत आहेत, न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आहेत. त्यांना माहिती आहे की सगळी न्यायालयीन प्रक्रिया काय असते. बीजी कोळसे पाटील, कसं बघताय या सगळ्या घटनेकडे, काय म्हणताय? नाही बघा, पहिली गोष्ट काँग्रेस आणि बीजेपी यांच्याबद्दल आपल्याला बोलायची गरज नाही. प्रज्ञाला तिची मोटरसायकल त्या ठिकाणी सापडली की ज्या मोटरसायकलचे चेसी नंबर वगैरे सगळे खोडलेले होते. करकरेने केवळ ती मोटरसायकल शोधली, तिची ओनरशिप शोधली, तिला आत घेतलं आणि तिच्या 2 टेस्ट घेतल्या. ती ब्रेन मॅपिंग टेस्ट घेतली, नार्को टेस्ट घेतली आणि सगळ्या पुढच्या केसेसचा उलगडा तिने केला. त्यामुळे तिने केलेल्या उलगड्याच्या पुढे तपास झाला. त्यामुळे प्रज्ञा ठाकूर इनोसंट आहे हे बरोबर. तिच्या पुढे त्यांची भोपाळला एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये पुढे कसं करायचं त्यात कर्नल पुरोहितने RDX पुरवायचं आणि हिने माणसं पुरवायची, असे मिटिंगचे मिनिट्स आहेत. हे सगळे मिनिट्स रेकॉर्डेड आहेत. हे रेकॉर्ड करकरेंनी ज्या दिवशी करकरेला मारले त्या दिवशी कोर्टात दाखल केले आणि यांना पुढची पोलीस कस्टडी मागितली होती. आता ज्या 48 CD आहेत आणि त्या 48 CD मधलं स्क्रिप्ट तयार करायला करकरेला जो वेळ लागला त्यात त्यांनी काही स्क्रिप्ट तयार केलं. त्या स्क्रिप्टमध्ये यांचा उद्देश हिंदू राष्ट्र स्थापन करणे आहे. यांचा उद्देश परदेशाशी सगळ्या संबंधित लोकांशी संबंध साधून त्यांच्याकडून आर्थिक आणि शस्त्रास्त्राची मदत घेण्याचा आहे. यांना कॉन्स्टिट्यूशन कबूल नाही आणि त्यासाठी हे सगळे ही आयडिया कोणाची? पुरोहितची, की मालेगावात बॉम्ब टाकले पाहिजेत कारण मालेगाव हे मुस्लिम बहुल शहर आहे आणि आपल्याला ते शहर सोयीचं आहे. तेव्हा प्रज्ञा म्हणते की माणसं पुरवायचं काम माझं आहे. तेव्हा अशा दृष्टीने हे 2 मुख्य आरोपी हे मालेगाव मधल्या रेकॉर्डेड स्टेटमेंट, इथं कोणाचा पुरावा परत जाण्याचा याचा प्रश्न नाही. याचं पुढे या सीडींचं या 3 लॅपटॉप आहेत, 2 आहेत त्या, एक पुरोहितचं आहे आणि 2 लॅपटॉप. बीजी कोळसे पाटील मला सांगा, आज जे ऐका बीजी कोळसे पाटील, NIA आज जे आरोपपत्र दाखल केलंय त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तेच म्हणणं आहे की NIA जे आरोपपत्र दाखल केले, 2 आरोपपत्र झाली. आता पहिलं आरोपपत्र दाखल झालेलं आहे, दुसरं आरोपपत्र दाखल झालेलं आहे. पहिल्या आरोपपत्रातलं तिचं नाव आहे, दुसऱ्या आरोपपत्रात तिचं नाव नाही. हा अधिकार यांना कोणी दिला? शेवटी कोर्ट ठरवणार आहे. सध्या तर आम्ही असं म्हणतो की मोदी सरकारच्या राज्यात फक्त कोर्ट आम्हाला ईश्वराच्या खालोखाल आहे. कोर्टाने ठरवायचं. आता पहिलं चार्जशीटमध्ये प्रज्ञेचं नाव आहे. हे सगळे लॅपटॉप मध्ये रेकॉर्ड केलेले कॉन्व्हर्सेशन आहेत. बीजी कोळसे पाटील, तुमचा मुद्दा पोहोचला. मला तर ब्रेक घ्यायचा आहे पण उदय धुरी 30 सेकंद आहेत आपल्याकडे. भगवा दहशतवाद धोकादायक आहे असं गेल्या इतक्या दिवसांमध्ये आपण म्हणतोय, काय तुमची भूमिका काय आज? कथित भगवा आतंकवादचा जो प्रचार प्रसार करण्यात आला काँग्रेसकडून, तर आजची खरी लाईन आणि आजची प्रतिक्रिया हीच सर्व प्रसार माध्यमांची हवी होती की याच्या मागील खऱ्या सूत्रधाराला, हा जो प्रसार करणाऱ्या खऱ्या सूत्रधाराला बेड्या कधी टोकणार, हा सर्व प्रसार माध्यमांनी आवाज उठवायला पाहिजे होता. नंबर 2, राजू वाघमारेंनी जो म्हणतात की आम्ही भगवा आतंकवाद वगैरे प्रसार केला नाही, त्यांच्या सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात आम्ही 1000 जणांचा दादरला मोर्चा काढला, त्याचा रेकॉर्ड सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, तो तुम्ही जाऊन बघा. तिसरा भाग म्हणजे अलिबागच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात भगवा आतंकवाद कोण म्हटलं हे जरा तुम्ही तपासावं. तेव्हा फुकटच्या इकडे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांचं तोंड कुठे शिवलेलं होतं. आज यांचं पाप उघडं झालंय म्हणून यांचे टीका करायला निघाले, पण 9 मुसलमानांना जेव्हा सोडलं होतं तेव्हा सगळे पुरोगाम्यांसारखे स्वागत करायला निघाले काँग्रेस. कारण नाही.
बरोबर. ही सगळी चर्चा सगळी एक सेकंद राजू वाघमारे, हे सगळी चर्चा आपण करत राहू. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. राम पुनियानी, मला सांगा आत्ता जी भूमिका उदय धुरी मांडतायत कसं बघताय? देखिए, ये थोड़ा सा इसका पृष्ठभूमि देखना ज़रूरी है। आपको अगर याद होगा तो सबसे पहले जो बॉम्ब ब्लास्ट की घटना आई थी वो नांदेड़ में आई थी। आरएसएस के एक कार्यकर्ता राज गोंडावर के घर में बजरंग दल के 2 कार्यकर्ता बॉम्ब बनाते हुए मारे गए। वहाँ नकली दाढ़ी, मूछ और पायजामा और कुर्ता वो सब थे। उसके बाद आप देखिए तो फिर परभणी, मालेगांव, ऐसी बहुत सारी जगहों पे हुई। और मालेगांव की ये जो ब्लास्ट हुआ, ये दूसरा ब्लास्ट हुआ। एक मुख्य बात जो आज आरोप किया जा रहा है कि कांग्रेस ने प्रेशर लाया, तो मैं आपको बताना चाहता हूँ कि जितने भी घटनाएँ आतंकवाद की हुई, ज़्यादातर उन बॉम्ब ब्लास्ट के बाद में ज़्यादातर मुसलमानों को ही पकड़ा गया। ये पहली बार था कि जब हेमंत करकरे जी वहाँ इन्वेस्टिगेट कर रहे थे, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर की मोटरसाइकिल आई। तो मैं एक महत्वपूर्ण बात आपको बताना चाहता हूँ कि वो जब ये जांच पड़ताल कर रहे थे तो उनके ऊपर कुछ राजनीतिज्ञों ने कहा, अपने अखबारों में लिखा कि हम करकरे के मुंह पे थूकते हैं। एक दूसरे बड़े लीडर ने कहा कि करकरे देशद्रोही हैं। तो वो जूलियो रिबेरो को मिलने गए, जो एक बहुत सीनियर पुलिस ऑफिसर हैं, और उन्होंने जूलियो रिबेरो को कहा कि मैं अपना इन्वेस्टिगेशन बहुत प्रोफेशनली कर रहा हूं, पर मेरे ऊपर इतनी आलोचना आ रही है तो मैं क्या करूं। जूलियो रिबेरो ने कहा, देखिए आप बिल्कुल निष्पक्ष रूप से अपना काम कीजिए और उसमें जो होगा एक प्रोफेशनल जिसको कहते हैं उसके आधार पर चलिए। तो ये बात टाइम्स ऑफ इंडिया में एक बड़े न्यूज़ के रूप में आई थी। तो हेमंत करकरे उसी रूप में अपनी पूरी जाँच को ले गए। एक और बात ख्याल कीजिए, जब ये जाँच स्वामी असीमानंद तक जब पहुँची, असीमानंद जी आपको पता होगा वीएचपी के बहुत बड़े कार्यकर्ता, डांग में उन्होंने एक बहुत बड़ा शबरी कुंभ लगाया था, और उन्होंने जो अपना बयान दिया था मैजिस्ट्रेट के सामने, जो किसी दबाव में नहीं था, जो जुडिशियल कस्टडी में था, उन्होंने पूरा ये स्वीकार किया कि मालेगांव, अजमेर, समझौता एक्सप्रेस और मक्का मस्जिद, ये चारों जगहों पर उन्होंने एक पूरी योजना बनाई थी जिसके तहत ये सब पकड़े गए थे। और अंत में अगर आप थोड़ा आधा मिनट मुझे दें तो ये हिंदू दहशतवाद, हिंदुत्व दहशतवाद, मुस्लिम दहशतवाद, ये सब गलत शब्द हैं। मुख्य रूप से हुआ क्या है, दुनिया में अमेरिकी प्रोपोगंडा के कारण एक इस्लामिक आतंकवाद शब्द आ गया। तो बाद में जब यहाँ एक सीरीज़ चालू हुई, मालेगांव वगैरह वगैरह होते गए और उसमें कई हिंदू नाम आए, तो एक क्या नाम दिया जाए, इसलिए उसको हिंदुत्व आतंकवाद कही होने का। मैं मानता हूँ कि ये धर्म और आतंकवाद को जोड़ना बिल्कुल गलत है। पर मुख्य बात यह है कि कुछ लोगों ने, जैसे कोलसे पाटिल जी कह रहे थे, एक विशेष एजेंडा को आगे बढ़ाने के लिए इस प्रकार की आतंकवाद की घटनाएं की। और ये अभी ये सरकार आने के पहले एनआईए तैयार थी इसको फाइल राम करने के पुनियानी, लिए। हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. ही चर्चा आपण करत राहू. आता या क्षणी मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हिंदुत्ववादी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात आपण ही चर्चा करतोय. आज एनआयएनं दुसरं आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि त्याच्या निमित्तानं त्या संदर्भात आपण बोलतोय, कारण हा एनआयएनं एकदम यू टर्न घेतलेला आहे. जी भूमिका अगोदर एनआयएची होती त्यापेक्षा अगदी वेगळी भूमिका आहे. केवळ सरकार बदललं म्हणून एनआयएची भूमिका बदलली का, अशी सगळी चर्चा सुरू आहे. केशव उपाध्याय, आता राम पुनियानी आणि बाकी सगळे लोक जी मांडणी करतायत त्याच्या अनुषंगानं तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? नाही, मला खरंच या सगळ्यांच्या बद्दल मला काही मुद्दे मांडायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय ज्येष्ठ कोळसे पाटील त्याचं म्हणाले की या मोदींच्या राज्यात फक्त सुप्रीम कोर्टच आमचं काय दैवत आहे आमचं. अगदी बरोबर आहे. मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की सुप्रीम कोर्टाने त्यांना तारीख हवी असेल तर तीही देतो पाठवून, की गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये ऑब्झर्वेशन दिलं होतं की या केसला मोका लागू शकतो का, ह्याचा विचार करा. आता ते दैवत, तुमचं दैवत सांगतंय, तेही कोळसे पाटलांना मान्य नाही का? दुसरं ते काय एवढ्या मोठ्या काय रेकॉर्डेड आहेत, एवढ्या कॅसेट आहेत, अमुक केलंय. साधा प्रश्न आहे. खरं म्हणजे न्यायमूर्ती राहिलेले मोठी माननीय व्यक्ती आहे. मोका कायदा म्हणजे या याच्यामध्ये जोपर्यंत मोका लागत नाही किंवा जोपर्यंत परवानगी असत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं रेकॉर्डिंग होतच नाही. करणंच आहे. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं रेकॉर्डिंग टिकणार नाही हा युक्तिवाद ज्यावेळी लक्षात आला, त्याच्यानंतर मग त्याने काहीतरी वेगळा मार्ग काय काढला की दोघं जण बोलतायत आणि तिसरा मध्यस्थ ऐकतोय आणि ते रेकॉर्डिंग आम्ही सादर करतो. मला सांगा, इतके सारे पुरावे होते, इतक्या साऱ्या गोष्टी होत्या, जणू काय हे सगळ्यांनी खूप काही मोठं कट घडून आणला होता, असं सगळं पोलिसांकडे होतं. मग ते गेले 6 वर्ष ते कोर्टासमोर येत का नव्हतं, हा साधा प्रश्न आहे. ज्या रोहिणी सारी यांचा उल्लेख वारंवार करण्यात आला, काँग्रेस त्यांनी काय मुलाखत दिली, तुम्ही तो सुरुवाती केलात, नंतर काँग्रेस प्रवक्त्यांनी ते वापरलं, कारण दुसरे मुद्दे नाहीत त्यांच्याकडे. मुळामध्ये त्या खटल्यासाठी उभ्याच नव्हत्या अजून, तर सॉल्व्ह करण्याचा प्रश्न येतो कुठे? एनआयने त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये फेअर ट्रायल. मला एकच गोष्ट, मगाशी एक मुद्दा आला होता
महिना 15 दिवसापूर्वी जे 8 त्या मुस्लिम तरुणांना सोडण्यात आलं, काही तरुणांना, त्यावेळेस एनआयने ही भूमिका घेतली होती की नाही आहेत आरोप, त्यांच्यात काही तसा पुरावे नाही आहेत. त्यावेळी मात्र कुणी असं म्हटलं नाही. त्यावेळी स्वागत केलं गेलं की जर नाही आहेत पुरावे तर कशाला हे करा, अशा पद्धतीने. आणि त्या पोलिसांनी माफी मागितली पाहिजे, तपास यंत्रणांनी माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका त्यावेळी तथाकथित सर्व या विचारवंतांनी मांडली होती. बरोबर. केशव उपाध्याय हे सगळे मुद्दे बरोबर आहे. केशव उपाध्याय तुमचे मुद्दे पोहोचले. केशव उपाध्याय फेर मांडणी, फेर तपास झाला पाहिजे. केवळ रोहिणी सालियानच नव्हे तर अगदी अविनाश रसाळ सुद्धा ज्या प्रकारे भूमिका मांडतात, नंतर त्यांनी काही त्यात खुलासा केला असेल, पण मुळामध्ये मी अस्वस्थ आहे, नाराज आहे, अशी भूमिका दोघंही मांडतायत. आणि मुख्य म्हणजे हेमंत करकरेंना ज्या प्रकारे आता प्रोजेक्ट केलं जातंय, हे सगळं बघता एक सेकंद, अर्शद आझमी काय म्हणणं आहे तुमचं? अर्शद आझमी, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? बोला. मला फक्त येतो कोळसे पाटील, तुमच्याकडे येतो मी. मैं सबसे पहले आज का जो चर्चा का विषय आपने लिया कि क्या सरकार बदलते ही जांच एजेंसियों की भूमिका बदल जाती, उनकी वफादारी बदल जाती है, ये देश का दुर्भाग्य है कि ये बात आपकी सच है कि जब कांग्रेस की सरकार आती है यही सीबीआई, ये एनआई उसके हिसाब से काम करती है, और जब भाजपा की सरकार आज चल रही है तो ये लोग उसके हिसाब से काम करते हैं. साध्वी प्रज्ञा को जो क्लीन चिट मिली, ये कोई आश्चर्य की बात नहीं है. इसका स्क्रिप्ट तो 2015 में ही सामने आ गया था, जब रोहिणी सालियान ने यह बताया कि एनआई के एक वरिष्ठ अधिकारी ने यह कहा कि आपको नरमी इख्तियार करने का है. मैं आज आपके साथ यहाँ पे बीजेपी और आरएसएस के लोग भी बैठे हैं, आज वो साध्वी प्रज्ञा को बेगुनाह मान रहे हैं. अभी 5 दिन पहले 9 लोग मालेगांव के बम ब्लास्ट से रिहा हुए हैं. समाजवादी पार्टी अबू आसिम आजमी के नेतृत्व में अभी हमने आजाद मैदान पे एक धरना दिया कि वो 9 लोग जो जिनको रिहा कर दिया गया, उनके ऊपर एटीएस के लोगों ने झूठा केस लगाया था, तो वो झूठा केस लगाने वाले अफसर यानी रघुवंशी और उनके साथियों के ऊपर गुना दाखिल किया जाए, उनको सजा दी जाए इस बात की कि ये 9 बेगुनाह के लोगों के 10 साल आपने बर्बाद किए. यहां जो भाजपा के लोग और आरएसएस के लोग बैठे हैं, मैं उनसे सवाल कर रहा हूं, अगर वो साध्वी प्रज्ञा को बेगुनाह मानते हैं जो 2008 से जेल के अंदर है, तो क्या एटीएस के उन अफसरों पर ये कार्रवाई कराने की बात करेंगे? क्या उन्हें जेल की सलाखों के पीछे ये ले जाने की बात करेंगे? मैं और एक बात बताना चाहता हूं यहां बैठे हुए तमाम लोगों को, ये हिंदुस्तान के अंदर, देश के अंदर कानून का इंसाफ करने का दोहरा मापदंड चल रहा है. साध्वी प्रज्ञा जिस मोटरसाइकिल, जिस स्कूटर के ऊपर बम ब्लास्ट हुआ, वो साध्वी प्रज्ञा के नाम से है और उसे बेगुनाह और क्लीन चिट दे दी गई. आज 92 का जो बम ब्लास्ट हुआ था उसमें रुबीना मेमन, याकूब मेमन की वाइफ, जिसको दोषी करार दिया गया, उसका गुना सिर्फ इतना था कि वो मारुति वैन जिसमें आरडीएक्स रखा हुआ था वो रुबीना मेमन के नाम से थी और उसे दोषी करार दिया गया. अगर वो मोटरसाइकिल जिस पे मालेगांव में बम ब्लास्ट हुआ वो साध्वी प्रज्ञा के नाम से है, तो फिर उसको क्लीन चिट आज कैसे दी जा सकती है? लेकिन आरएसएस की हुकूमत है, आरएसएस की हुकूमत में आरएसएस के हिसाब से काम करना पड़ेगा, चाहे वो एनआई हो, चाहे वो मोदी सरकार हो, या चाहे वो कोई भी सरकार हो. आज साध्वी प्रज्ञा की रिहाई इस बात को साबित कर दी कि इस देश के अंदर भाजपा की नहीं, आरएसएस की सरकार चल रही है. और दूसरा, जो भगवा आतंकवाद की बात कर रहे हैं, यही आरएसएस को लोगों ने अमेरिका और इस्राइल के साथ मिलकर इस हिंदुस्तान के अंदर इस्लामी दहशतगर्द का नाम दिया था. जय हिंद. और बहुत बड़ा श्रद्धांजलि हम पेश करते हैं हेमंत करकरे साहब को, जिन्होंने हिंदुस्तान के अंदर पहली बार इन लोगों को बेनकाब करके ये बात साबित कर दिया कि आतंक फैलाने वाला हर आदमी मुसलमान नहीं है. मैं एक बात और आपको बताता हूं, साध्वी प्रज्ञा का जो गिरफ्तारी हुई थी, कर्नल पुरोहित की जो गिरफ्तारी हुई थी, ये कोई मामूली किसी आदमी के किसी जानकारी देने से नहीं हुई थी, बल्कि इनके साथी स्वामी असीमानंद के कन्फेशन के बाद इन लोगों की गिरफ्तारी हुई थी. अगर असीमानंद झूठ बोल रहे हैं तो फिर उन्हें सजा दी जाए, लेकिन अगर असीमानंद सच बोल रहे हैं तो साध्वी प्रज्ञा को आज क्लीन चिट. अर्शद आझमींनी मांडलेले मुद्दे सगळे अर्शद आझमी क्या देश तुमचे निष्पक्ष अर्शद आझमी हे सगळे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. उदय धुरी काय म्हणणे? सर्वात प्रथम म्हणजे कोळसे पाटील यांनी सांगितलं की पहिलं आरोपपत्र, मग दुसरं आरोपपत्र आहे. पहिल्या आरोपपत्रात त्यावेळेला सुद्धा 2006च्या खटल्यात मुसलमानांची नावं होती, तरी पण दुसऱ्या आरोपपत्राने ते सुटले. हा पहिला भाग. त्यामुळे असं हे नाही. दुसरा भाग म्हणजे आजच एनआयएने जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यात एटीएसने हे जे कर्नल पुरोहित यांच्या इकडे ते आरडीएक्स प्लॅन केले होते, याचा अर्थ आज खरं म्हणजे एटीएसवर
गुन्हे दाखल करून त्यांनी आरोपपत्र दाखल केलं पाहिजे होतं किंवा त्याची सुरुवात केली पाहिजे होती, त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे होते. कोण कोण अधिकारी होते? माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की 2006ला जे अधिकारी होते, म्हणजे कनिष्ठ अधिकारी होते, वरचे नसतील पण कनिष्ठ अधिकारी होते, तेच खानविलकर, तेच बागडे 2008च्या मध्ये पण होते. तर या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? त्यांनी 8 वर्ष छळ केला. कुणाच्या सांगण्यावरून हा खेळ केला? कोण नेत्याच्या सांगण्यावरून हा खेळ केला? कुठल्या केंद्र शासनाच्या नेत्याच्या सांगण्यावरून केला? या सगळ्या गोष्टींचा छडा NIA लावला पाहिजे, तत्काळ लावला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे NIA काही नवीन केलेलं नाही. 2011ला जे पुरावे आहेत तेच पुरावे, अगदी तेच पुरावे त्यांनी मांडलेले आहेत. त्यामुळे मुळात NIAची जर आरोपपत्र दाखल केलं असतं मागे तर फसगत झाली असती. उदयधुरी सगळे मुद्दे पोहोचले. BJ कोळसे पाटील, आता तुमची भूमिका मांडा. दोनच आपल्या आज डिस्कशनचे 2 मुद्दे आहेत. प्रज्ञा ठाकूरला सोडलंय आणि मोका लावला नाही. आता उपाध्याय म्हणले की सुप्रीम कोर्टाने मोका लावला नाही, त्यामुळं आता ते फायनल झालं. ठीक आहे, कोर्टापुढे काय गेलं? मी जे सांगतोय पहिल्यापासून की जे स्क्रिप्ट आहेत, जे 48 यांचे सीडीज आहेत, त्यांना विचारलं तुम्ही रेकॉर्ड का केलं? ते म्हणले की आमच्यातला कोणी फुटू नये म्हणून आम्ही रेकॉर्ड केलंय. त्यामुळे त्यांनी स्वतः रेकॉर्ड केलेलं आहे. हे 3 लॅपटॉपमध्ये ज्या सीडीज आहेत त्या करकरे गेल्यानंतर त्यातलं मटेरियल बाहेर काढलं का? जेवढं करकरेने काढलं त्याच्यातून आम्हाला असं दिसतंय की यांनी 3 मीटिंग घेतल्या, भोपाळ, जबलपूर आणि नंतर फरीदाबाद. ह्या फरीदाबादच्या मीटिंगमध्ये यांनी कबूल केलंय की हे सगळे बॉम्बस्फोट आम्ही केले. सगळ्यांनी, प्रज्ञा होती मीटिंगला, पुरोहित होते, हिमानी सावरकर होत्या, या सगळ्यांनी कबूल केलंय. त्यामुळे आता 2 जे प्रश्न आहेत, मोक्कासाठी किती गुन्हे पाहिजे? 3 पाहिजे. हे 10 सुद्धा करू शकतात. मग 8 वर्ष एवढे झोपला होता का? मांडलं का 18 नाही? बॉम्बस्फोट आहेत. तेच RTX सगळ्या एकच RTX आहे जे कुठेही मिळत नाही, ते सगळ्या बॉम्बस्फोटमध्ये आहे. जे कुठेही मिळत नाही हे RTX आहे. तीच सगळे कॉन्स्पिरसीच्या मीटिंग, 3 ज्या मीटिंग आता इथं आल्यात, रेकॉर्ड झाल्यात, त्या 3ही मीटिंगमध्ये तीच चर्चा आहे. चौथी गोष्ट अशी की त्यातलं जे कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड आहे हे सरळ सरळ यांना हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी केलेलं कट आहे. त्यामुळं कट होतोय, गुन्हे होत आहेत, तरी मोका लागत नाही. शेवटी तो कोर्ट ठरवील. मी असं म्हटलं की कोर्टापुढे जे जाईल त्यातच कोर्ट निकाल देईल ना. जर कोर्टापुढे गेलंच नाही, आता यांनी चार्जशीट बदलला आणि प्रज्ञाचं नाव काढलं. पहिल्या चार्जशीटमध्ये प्रज्ञाचं नाव आहे, आता कोर्ट ठरवील की काढायचं की नाही नाव. केशव उपाध्याय मला सांगा. केशव उपाध्याय मला सांगा. बरोबर, तुमचा मुद्दा न्यायमूर्ती BJ, हा बरोबर, BJ कोळसे पाटील, तुमचे दोन्ही मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत, ते दोन्ही मुद्दे पोहोचलेले आहेत. केशव उपाध्याय मला सांगा, ATSला आणि हेमंत करकरेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा जो काही आता चित्र दिसतंय, केशव उपाध्याय काय चाललंय नक्की? नाही, प्रश्न हेमंत करकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करण्याचा नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा मी थोडं धन्यवाद देतो, किमान काहीतरी आता ज्येष्ठ न्यायमूर्ती बसलेत, ते म्हणाले कोर्टासमोर जाईल, ते म्हणजे काही नाही, ते कोर्टही काही म्हणजे ते काही भाजप सरकार म्हणजे काही असंच म्हणायला तयार होते. पण ठीक आहे, त्यांचा तो स्वभाव आहे. पण मुळामध्ये सगळ्यात विषयात लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्या प्रकरणामध्ये करकरेंवरती दबाव कोणी आणला हा खरा मुळात प्रश्न आहे. अचानक कुठून आलं हे एकदम? म्हणजे कुठला काही पायपोस नाही, काही नाही. करकरेने आता ते करकरेने रेकॉर्ड केलं होतं, ते रेकॉर्ड केलं तर 6 वर्ष झालं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आहे. का नाही आणलं कोर्टासमोर? का ते कोर्टासमोर आणण्याची जबाबदारी कुणाची होती? मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये मगाशी एक आपले पुनियाने एक मुद्दा मांडला, काहीतरी परभणी नांदेडचा बॉम्बस्फोटाचा, पण त्यातलाच एक आरोपीला नंतर हे पुढे द्विवेदी नावाचं ते पुढे सुरू झालं. त्याला 11 ऑक्टोबरला अटक केली आणि 13 ऑक्टोबरला चार्जशीट भरलं. म्हणजे आणि बळजबरीने अनेक जबाब हे बळजबरीने घेतले गेले. मॅजिस्ट्रेट समोर ज्या एकाचा जबाब घेण्यात आला आणि त्याला मॅजिस्ट्रेट समोर कन्फर्मेशनसाठी उभं केलं गेलं. त्यांनी सांगितलं माझ्याकडनं बळजबरीने मॅजिस्ट्रेट समोर सांगितलं, माझ्यासमोर बळजबरीने केलं गेलंय. आणि मग घाईघाईने अनेक गोष्टी केल्या गेल्या. आणखीन एक गंमत सांगतो, ज्या समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट त्याच्या अगोदर आसिमानंदचा उल्लेख मगाशी आमच्या काही मित्रांनी इथं बसल्याने केला. त्याच आसिमानंदच्या स्टेटमेंटवरून त्या मुस्लिम तरुणांची निर्दोष मुक्तता झाली. आणि त्यावेळी हे NIA या सरकारचं होतं. आम्हाला कुणालाही जाणीवपूर्वक अडकवायचं नाहीये, जी फेअर ट्रायल असेल ती करायची. एक मुद्दा सांगतो फक्त आणि मग थांबतो. ज्या समझौता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फोट झाला त्यावेळी युएसने आपल्याकडे पुरावे मागितले आणि त्या पुरावे दिल्यानंतर त्या UN मध्ये युनायटेड नेशन मध्ये गेली की LATला त्या ह्याला जी मुस्लिम संघटना आहे त्याला दहशतवादी घोषित करा म्हणून. त्यावेळी आपले लोक गेली UN मध्ये, नाही म्हणाले आता ते हिंदू आहेत, त्याच्यामध्ये हिंदू दहशतवादी आहेत. आपल्या देशाचं नुकसान, आपल्या देशाचं हिंदुत्वाचं नुकसान. केशव उपाध्याय सगळे मुद्दे पोहोचले. केशव उपाध्याय सगळे मुद्दे पोहोचले. केशव उपाध्याय
राम पुनियानी। देखिए, ये इसमें जिस बात को नज़रअंदाज किया जा रहा है वो मुख्य रूप से जो स्वामी असीमानंद जी ने बहुत महत्वपूर्ण इंटरव्यू दिया था, उन्होंने कैरावान मैगजीन में भी उसी बात को दोहराया था और उन्होंने पूरा लिंकेज बताया था कि किस प्रकार से प्लानिंग की गई, बॉम्ब निर्मित केंद्र बनाए गए, ट्रेनिंग सेंटर खोले गए और उसके चलते महाराष्ट्र में एक जो हमने पूरी चेन देखी, नांदेड़ से शुरू होकर जो आरएसएस के कार्यकर्ता राजकोंडावार के घर से होकर मालेगांव तक जो पूरी आई, उसमें सबको अगर आप देखें तो अभी दूसरी एक बात देखिए कि अभी जो बात हो रही तो बहुत सारे विटनेसेस हॉस्टाइल टर्न हो रहे हैं, क्योंकि हमने गुजरात में भी देखा कि जैसे जहीरा शेख का केस था तो जज ने आश्चर्य व्यक्त किया कि इतने विटनेसेस हॉस्टाइल क्यों हो रहे हैं, तो उन्होंने इसको क्वेश्चन किया। अभी इस केस में क्या हो रहा है वो भी एक सोचने की बात है कि हम एकदम सरकार बदलने के बाद पूरा दोष पुराने लोगों पे डाल दें, वो मेरे से थोड़ी शंका की बात है। इसमें मैं क्वेश्चन इसलिए उठाना चाहता हूँ कि उसी सरकार के अंदर ज़्यादातर बॉम्ब ब्लास्ट के बाद मुसलमान नौजवान पकड़े गए, उस समय उसी के साथ साथ हेमंत करकरे का भी इन्वेस्टिगेशन हुआ, तो दोनों प्रकार के लोग पकड़े जा रहे थे, तो उसमें कोई मोटिव सरकार का रहा होगा ऐसा मुझे नहीं लगता। मैं इसमें पार्टी प्रतिबद्धता के बाहर जाके ये बात कहना चाहता हूँ कि समाज में जो पूरा एक सोच है कि आतंकवाद को धर्म से जोड़ना और आतंकवाद को पूरा एक धर्म से जोड़ना, वो जो एक गलत डॉक्टर पुनियानी, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, ही चर्चा आपण करत राहू। आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। हिंदुत्ववादी आरोपींना वाचवण्याचा मुद्दाम प्रयत्न होतोय का, अशी आपली चर्चा सुरू आहे आणि अर्थातच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या अनुषंगाने NIAने जे दुसरं आरोपपत्र दाखल केलं आहे त्या संदर्भात आपण बोलतोय। ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळे मुद्दे पुढे येत होते। राजू वाघमारेंना काहीतरी बोलायचं होतं पण मला ब्रेक घ्यायचा होता। राजू वाघमारे, तुमचा मुद्दा आता मांडा। संजयजी, सर्वात प्रथम असं आहे की 2011 नंतर NIA कडे हे सगळे तपास पोहोचवण्यात आले। हे सगळे तपास ज्यावेळी 2011 मध्ये NIA कडे पोहोचवण्यात आले, आपल्या लक्षात एक गोष्ट आणून देतो, गेल्या 2 वर्षामध्ये या सगळ्या ज्या केसेस आहेत, समझोता घ्या, तुम्ही अजमेरची केस घ्या, मालेगावचे 2 बॉम्ब ब्लास्ट घ्या, या सगळ्या केसेस मधले विटनेस जे आहेत ते गेल्या 2 वर्षामध्ये हॉस्टाईल झालेले आहेत, ते विटनेस सगळे बदललेले आहेत। हे कशाचं प्रतीक आपण समजायचं? असीमानंदनी स्वतः कन्फेशन सांगितलेलं आहे की ज्यावेळी समझोताचा हा ब्लास्ट केला आम्हाला सिनियर RSS लीडर इंद्रेशजी कुमार यांच्याकडून आम्हाला एंडोर्समेंट मिळालेली आहे, असं असीमानंदाचं स्टेटमेंट आहे, त्यांनी रेकॉर्ड केलेलं स्वतःच। त्याच्यानंतर ज्यावेळी अजमेरचा ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये रणथोर सिंग म्हणून BJPचे एक्स MP आहेत, त्यांचं नाव त्यांनी घेतलं। मग ह्या ज्या स्टेटमेंट आहेत या कोणी पोलिसांनी केलेल्या नाहीत, असीमानंदांना सवय होती सगळं रेकॉर्डिंग करायचं, व्हिज्युअल आणि बातम्या सुद्धा। मगाशी केशवजींनी इथे गफलत करण्याचा प्रयत्न केला की 48 CD ज्या आहेत त्या करकरेंनी काढल्या आहोत, त्या करकरेंनी काढलेल्या नसून असीमानंदांनी प्रत्येक मीटिंग, प्रत्येक गोष्ट ही व्हिज्युअल आणि त्या सगळ्यांनी ती रेकॉर्डेड करून ठेवली होती। म्हणजे हे सगळे पुरावे त्यांचे होते। या मालेगाव स्फोटाची सुरुवात ज्या बाईक वरून झाली ती बाईक प्राथमिक हिची होती। मग जर असं असेल, सगळे पुरावे जर त्यांच्या बाजूने असतील, NIAने नवीन पुरावे इथे आणलेले नाही आहेत, मग NIA जर सांगत असेल की पुरोहितच्या घरी ATSनी ब्लास्ट ठेवले, अशा प्रकारचे हास्यास्पद विधानं NIA जर आता करत असेल तर मग हा तपास मोदी सरकार आल्यापासून एका वेगळ्या वाटेकडे चाललाय। मालेगावच नाही पण जे सगळे बाकीचे 4 खटले जर तुम्ही बघितलेत याच्यातले सगळे विटनेस फुटलेले आहेत। मग अचानक असं काय झालं की सरकार आल्यावर ते विटनेस फुटले? परत सिनियर कौन्सिल जे रोहिणी सालियनच्या अगोदरचे कौन्सिल होते त्यांनाही कोर्टामध्ये हे रोहिणी सालियनची स्टेटमेंट आहे एक्सप्रेसला, इंडियन एक्सप्रेसला, की सिनियर कौन्सिलला ज्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, शेवटी जजला त्यांना विचारावं लागलं की तुम्ही ही केस राजू वाघमारे, तुमचे सगळे मुद्दे करत असतील तर आपण देशाला BJP कुठे घेऊन चाललाय? तुमचे सगळे मुद्दे पोहोचले। केशव उपाध्याय, मला एक सांगा की एवढे सगळे पुरावे जे काही आले होते ते पुरावे अचानकपणे गेले, डिस्कार्ड, काय म्हणजे काय चाललंय काय? आवटे साहेब, वाघमारेंच्या प्रश्नात मांडणीतच त्यांचं उत्तर आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही किती विरोधाभास आहे बघा, जे काही 48 CD रेकॉर्डिंग आहे,
काय खूप मोठा प्रयत्न कष्ट करून केशवजी, घेतले खेळ थांबवा. अहो, ते 6 वर्षात का नाही आले कोर्ट म्हणजे का फास्ट आहे हा कोर्ट इतकी तळमळ इतकी जिद्द आहे या काँग्रेस राष्ट्रवादीला की आता खटल्याचा निकाल लागला पाहिजे हिंदू दहशतवाद मोडला पाहिजे असं फार मोठी तात्विक तळमळ आहे. अहो पण मग ही खटला फास्ट ट्रॅकवर टाकायचा हा अहो, खटल्याच्या काँग्रेसच्या किती सुनावण्या राज्यात झाल्या? बाकीचे या खटल्यामध्ये किती दहशतवादाचे पण चौकशा आरोपी झाल्या? पकडले या गेले. खटल्यामध्ये FIR किती मुस्लिम दाखल झाले? आरोपी पकडले जरा गेले. सांगा ना सगळ्या अहो, जरा दहशतवादीच्या सांगा ना जरा त्याच्यामुळे काँग्रेसनी खोट्या पद्धतीने कोणत्या आव एका आणण्याचा धर्माची खोटा बाजू घेऊन गुंतवण्याचा काम केलेलं प्रयत्न नाहीये. काँग्रेसनी या आम्ही प्रकरणात राज्य केला चालवलं, एक या देशाला निवडणुकीसाठी चालवलं. अहो, चिदंबरमचं आम्ही ऐकी सर्व चिदंबरमने धर्म आपलं समभाव हे केलंय राज्य की चालवलं. 2 एफिडेव्हिट तुमच्या इश्रत प्रकरणामध्ये राज्य आली चालवलं इश्रत नाही. प्रकरणात 2 एफिडेव्हिट कशी आणि आली मला सांगा RSS सारख्या बरं बरं दुसऱ्या चिदंबरमनी बदलली संघटना स्वतः गृहमंत्री जर अशा प्रकारे याच्या इश्रत प्रकरणात पूर्णपणे बदलत या- असेल तर म्हणजे मला सांगा ना तुमची कशा धडपड पद्धतीने चालली आहे. बागुलबा करण्यात आला हे 6 देशासमोर यायला वर्षामध्ये अशा कार्यक्षम पद्धतीचे- केशव उपाध्ये राजू वाघमारे केशव उपाध्ये राजू वाघमारे केशव उपाध्ये राजू वाघमारे तुम्हा दोघांचेही मुद्दे लक्षात आलेले आहेत. एक सेकंद वस्तुस्थिती समोर हो येते. केशव उपाध्ये तुमचे मुद्दे पोहोचले. राजू वाघमारे मी तुमच्याकडे येणार आहे तुम्ही जाऊ नका अजिबात. अर्षद आजमी मला सांगा अर्षद एक सेकंद राजू वाघमारे मी तुमच्याकडे येतो राजू वाघमारे मी तुमच्याकडे येतो तुम्ही अजिबात जाऊ नका राजू वाघमारे तुम्ही जाऊ नका मी तुमच्याकडे येतो. अर्षद आजमी मला सांगा ज्या पद्धतीने ही सगळी चर्चा सुरू आहे आणि आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर किंवा कर्नल पुरोहित हे निर्दोष आहेत त्यांना क्लीन चिट मिळतं आहे हे जे चाललंय अर्षद आजमी काय काय म्हणणं आहे? साहब निर्दोष साध्वी प्रज्ञा और कर्नल पुरोहित दोनों को क्लीन चिट मिलना ये तय था. मैं पहले भी बोला कि ये 2015 में ओपन हो गया. आरएसएस की सरकार है. आरएसएस अपने तरीके से उसके जितने भी लोग आज उसमें पकड़े गए हैं जितने भी लोग गिरफ्तार हैं आरएसएस एक एक करके लोगों को बाहर के लिए सरकार पर पूरा दबाव बनाकर चल रही है. मैं ये नहीं समझना चाह रहा हूं कि ये हमारे आज जितने भी साथी ये टीवी पर बैठकर इस बात की चर्चा कर रहे हैं कि यहां बम ब्लास्ट हुआ यहां बम ब्लास्ट हुआ. एक आदमी असीमानंद साफ साफ कन्फेस करता है कि हमने किया है. एक आदमी गुनाह अपना कबूल कर रहा है और उसके बाद उसके दूसरे दिन यह कहा जा रहा है कि यह बात गलत है उन्होंने ऐसा नहीं कहा उन्होंने ऐसा नहीं कहा. देश को गुमराह करने का काम हो रहा है सिर्फ इस देश के अंदर. एक आज मैं ये नहीं समझ पा रहा हूं कि साध्वी प्रज्ञा मैंने फिर दोहरा देता हूं मैं बात को इसलिए दोहराता हूं कि आप लोगों ने उस बात को नजरअंदाज किया. रूबीना मेमन अगर मारुति वैन की मालिक होने के कारण 92 के बम ब्लास्ट में दोषी हो सकती है और उसको सजा मिल सकती है तो साध्वी प्रज्ञा जिसके नाम से वो स्कूटर था मालेगांव बम ब्लास्ट का फिर साध्वी प्रज्ञा को क्लीन चिट कैसे दी जा रही है? ये टोटल एनआईए जो है आरएसएस और भाजपा के काम कर सिर्फ अपना साध्वी प्रज्ञा नहीं बल्कि ऐसे जितने लोग जिन्होंने इस हिंदुस्तान के अंदर दहशत को फैलाया वो तमाम के तमाम लोग आरएसएस के जरिए छुड़ा ले जाएंगे. मैं एक संदेश देना चाहता हूं मेरे टीवी पे बैठे हुए तमाम साथियों को और हिंदुस्तान में जितने भी लोग आज इस प्रोग्राम को देख रहे हैं मैं सबको देना चाहता हूं कि मजहब के नाम से दहशत को अगर जोड़ोगे तो देश टूट जाएगा. ये देश खत्म हो जाएगा. दहशत जो है वो पूरी दुनिया के लिए एक चैलेंज है सिर्फ हिंदुस्तान के लिए नहीं. लेकिन उसको इस्लामवाद के नाम से उसके दूसरे नामों से मत जोड़िए. दहशतगर्द सिर्फ दहशतगर्द है उसका मुकाबला करिए उसका सामना कीजिए. बरोबर अर्षद आजमी तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर आहे अर्षद आजमी 1 मिनट बात पूरी सिर्फ एक छोटी सी बात है. वो लोग जो मालेगांव बम ब्लास्ट में बेगुनाह थे जिन्होंने सारे ट्रायल देने के बाद उन्हें कोर्ट ने रिहा किया. मैं आपके माध्यम से ये करना चाहता हूं कि ये सरकारें जो पहले थी और जो आज है उनसे माफी मांगे उन्हें हर्जाना दें और इस देश के अंदर एक ऐसा वातावरण पैदा करें कि आगे से कोई बेगुनाह पकड़ा नहीं जाएगा. तब जाके देश की जनता को इस मुल्क की सरकार पर इस मुल्क की अपना जांच एजेंसियों. अर्षद आजमींचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की राम पुण्यानींनी मगाशी उल्लेख केला होता की मुळामध्ये दहशतवाद मुस्लिम दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हे शब्दच गैर आहेत असा राम पुण्यानींचा मुद्दा होता तोच त्यांनी मांडला आहे. उदय धुरी तुम्ही एक सांगा की मुळामध्ये आत्ता अर्षद आजमी जे म्हणतायत ती भूमिका तुम्हाला किती मान्य आहे किती अमान्य आहे काय म्हणणं आहे? मुळात हा सगळा भाग असा बोलले जात आहे 2-3 जणांकडून असं बोललं जातं की शहीद करकरे हे शहीद झाले. मुळात असं काही शहीद नाही. 2008मध्ये आझमी साहेब सांगतो तुम्हाला 2008मध्ये मुसलमान आरोपींनी इतकी त्यांच्या विरोधात तक्रारपत्र आहेत ते तुम्ही जरा वाचा जरा. एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे राजू वाघमारे इथे बसलेत म्हणून सांगतो की इंडिया बुल्स हे पत्रकारांना सुद्धा आकर्षण असतंच त्याचं. इंडिया बुल्सचं विमान वापरलं गेलं होतं हे आपल्याला माहिती असेल. वाघमारे साहेब ते कोणाचं आहे काय आहे कशा पद्धतीने वापरलं गेलं त्याच्या नोंदींमध्ये कोण चतुर्वेदींना नेण्यासाठी ते विमान का वापरलं गेलं
या सगळ्या गोष्टी, दबाव केवढा होता करकरेंवर हे सगळं स्पष्ट आहे. हे तुम्ही बघा जरा, डोळे उघडून बघा जरा. दुसरं गोष्ट म्हणजे डेव्हिड हेडलीने सांगितल्यानंतर हे चिदंबरम साहेबांचं प्रकरण बाहेर आलं. किती वर्ष पाप झाकणार तुम्ही? एका महिला संतांना 8 वर्ष छळ करण्यात आला. तिच्या गुरूंना त्या अधिकाऱ्यांनी शिव्या घातल्या गेल्या. त्यांनी मानवाधिकारांकडे तक्रार केली होती, पण त्याचं सुद्धा तुम्ही त्याचा न्याय निवाडा काही तुमच्या कार्यक्षेत्रात करून दिलेलं नाही. राजू वाघमारे एक सेकंद. उदय धुरी तुमचा मुद्दा उदय एक सेकंद. राजू वाघमारे मला सांगा की मुळामध्ये केशव उपाध्याय जे म्हणतायत तुमच्याकडे सगळे पुरावे होते, तर तुम्ही राजू वाघमारे तुमच्या सरकारनं 6 वर्ष केलं काय? आणि आता उदय धुरी काही मुद्दे मांडतायत. राजू वाघमारे काय म्हणणं आहे? संजयजी, सर्वप्रथम अशा प्रकारच्या खटल्यांना वेळ लागतो. मुंबई बॉम्बलास्टचा खटला घ्या, 26/11चा खटला घ्या, या सगळ्या खटल्यांना उशीर लागतो. प्रत्येक पुरावा, प्रत्येक गोष्ट पुढे यावी लागते, म्हणून हा वेळ लागला. बाकी ह्या गोष्टी बरोबर होत होत्या. जर चार्जशीट झाल्यानंतर, तपास NIA कडे गेल्यानंतर जर तुम्ही जे लीड प्रॉसिक्युटर्स आहेत त्यांना बाजूला करत असाल, आता रसाळांची स्टेटमेंट तुम्हीच सांगितली, अशा प्रकारच्या जर गोष्टी करणार असाल तर त्याला काय अर्थ आहे? राहिला प्रश्न दुसरा, उदय धुरी जे म्हणतात चिदंबरम साहेबांचं उदाहरण, म्हणजे डेव्हिड हेडली यांना स्वच्छ वाटतो आणि चिदंबरांच्या चारित्र्याबद्दल तुम्ही शंका घेता. अशा प्रकारचे लोक जर असतील या देशामध्ये म्हणूनच आणि ते एका विशिष्ट विचार डेव्हिड हेडलीला कोण मोठं करताय? तिसऱ्या प्रकरणात त्याने सांगितलं तुमच्या तोंडावर आपटलं तुम्ही. पडलेला आहे. केशव उपाध्याय 30 सेकंद आहेत फक्त. एक सेकंद. एक राजू वाघमारे माझा वेळ संपत आलेला आहे. राजू वाघमारे माझा वेळ संपत आलाय. केशव उपाध्याय 30 सेकंद आहेत फक्त, बरोबर 30 सेकंदामध्ये बोला. मला बोलू द्या फक्त. 30 सेकंदात सांगतो. मुळामध्ये आता इथल्या एका प्रवक्त्यांनी जी भूमिका मांडली की दहशतवादाला धर्म नसतो, आणि ती भूमिका मांडतो आम्ही. तो काय मांडणे आम्हाला ती गरज नाही अशा प्रकारे वेगळं सांगण्याची. पण हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग आणला या आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आणि त्यांनी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला, खोटा प्रचार केला. नंबर 1 तो याच्यामध्ये. दुसरं, फेअर ट्रायल झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत, आणि म्हणून याच आमच्या सरकारने ज्या NIAने त्या मुस्लिम युवकांना बेरोजगार म्हणून सोडायचं हे केलं. या सरकारने सांगितलं ते बेरोजगार आहेत तर त्यांना सोडा. काँग्रेस राष्ट्रवादीने त्या बेरोजगार तरुणांना अडकवलं होतं. त्यामुळे या स्वतः मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने अशा पद्धतीने काम केलं. आणि त्याच्यानंतर केशव उपाध्याय, राजू वाघमारे, तुम्हा दोघांचे मुद्दे तेच आहेत. दोघांचे. केशव उपाध्याय तुम्ही तेच बोलताय. केशव उपाध्याय वेगळे काही बोलत नाही. हा, बोला, लवकर बोला. मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतोय. नाही वेगळे मुद्दे होत. बोला केशव उपाध्याय बोला. असं काय करताय? शेवटी वाघमारे साहेब वाघमारे बोलूच देत नाहीत. नाही, मुळामध्ये या सरकारने पहिल्यापासून हा प्रश्न की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल तो मुद्दा नाहीये. पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीने खोटा प्रचार करून हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्याचं, मुस्लिम तरुणांना उगाच तुरुंगात टाकण्याचं काम या केशव उपाध्याय एक सेकंद. राजू वाघमारे केशव उपाध्याय मला सांगा, मुस्लिम दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाचा उल्लेख तुम्ही केला. हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेस NCPच्या नेत्यांनी वापरला तुम्ही म्हणालात. हिंदू दहशतवाद हा शब्द जसा गैर आहे तसाच इस्लामी दहशतवाद हाही शब्द गैर आहे, अशी तुमच्या पक्षाची भूमिका आहे का? आम्ही कधीच तो शब्द आम्ही मांडली होती भूमिका जाहीरपणे अनेक वेळा मांडली आहे. अच्छा, इस्लामी दहशतवाद नावाचा प्रकार नाही. इस्लामी दहशतवाद नावाचा प्रकार नाही. ऐका, इस्लामी दहशतवाद नावाचा प्रकार नाही अशी भाजपची भूमिका आहे. ठीक आहे. डॉक्टर राम पुनियानी एक सेकंद. माझा वेळ आता संपलाय. डॉक्टर राम पुनियानी समारोप करा. बोला. देखिए, ये हमारे मित्र ने जो कहा कि इनकी पार्टी इस्लामिक दहशतवाद ये शब्द नहीं मानती, ये सुन के मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि अभी तक मुख्य प्रोपेगेंडा यही होता रहा है कि हर मुसलमान आतंकवादी नहीं होता, पर हर आतंकवादी मुसलमान होता, ऐसा प्रोपेगेंडा इनकी तरफ से रहा है. त्यांनी सांगितलं की भाजप आता इस्लामी दहशतवाद हा शब्द नाकारतो. ही जाहीर भूमिका भाजपची आहे. तो वो प्रोपेगेंडा भी बंद होगा तो मुझे खुशी होगी. दूसरी बात मैं कहना चाहता हूँ, हेमंत करकरे पे जो प्रेशर था, वो प्रेशर किसका था वो मैं क्लियर कर दूं. एक सेकंद राजू वाघमारे, एक सेकंद. राम पुनियानी ने बोलू द्या.
बोला, बोला। करकरे पे जो प्रेशर था वो मैं 3 प्रकार के प्रेशर बताता हूँ। ये बहुत क्लियरली अखबारों में आया, लोग पता नहीं क्यों भूल गए, क्योंकि एक तो हमारे यहाँ के सामना अखबार ने उस समय लिखा था कि हम हेमंत करकरे के मुंह पे थूकते हैं। दूसरा, जो हमारे प्रधानमंत्री जी हैं उस समय जो मुख्यमंत्री थे, उन्होंने कहा कि हेमंत करकरे देशद्रोही हैं। तो प्रेशर इसकी तरफ से था, जिसको न्यूट्रलाइज करने के लिए वो जूलियो रिबेरो के पास गए। और अंतिम बात, यही जो हमारे मित्र कह रहे हैं कि आज हम उनको हेमंत करकरे को शहीद कह रहे हैं, हमने शहीद कहने के पहले उस समय जो हमारे गुजरात के मुख्यमंत्री जी थे, जो आज प्रधानमंत्री हैं, सबसे पहले वो गुजरात से, अहमदाबाद से आए 1 करोड़ रुपया लेकर, जो उन्होंने हेमंत करकरे की विधवा को देने की कोशिश की, और उन्होंने विधवा हेमंत करकरे मिसेस करकरे ने उसको उनकी रिफ्यूज कर कार्यपद्धति दिया। तो गलत थी तो ना। ये बात आज जो डुप्लीकेट स्टैंडर्ड्स हैं, उस समय एकदम छाती फुला के कि भाई ये तो हमारे शहीद हैं, और आज कहना कि आपने शहीद उसको बनाया, ये एक मेरे ख्याल से डुप्लीकेट स्टैंडर्ड्स लगातार यहाँ चलते रहते हेमंत हैं। करकरे की पूरी कार्यपद्धती बिल्कुल गलत थी। इस केस की स्टडी कीजिए आप। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। खरं म्हणजे माझा वेळ संपलाय, पण हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। हा विषय महत्त्वाचा तर आहेच, पण गंभीर सुद्धा आहे। देशाच्या अस्तित्वाशी थेट संबंधित असलेल्या विषयाचं राजकारण होत असेल तर त्यासारखं भयावह काही असूच शकत नाही। मालेगाव स्फोट प्रकरणातल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे जे कार्यकर्ते अटकेत आहेत त्यांच्याबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला NIAच्या अधिकाऱ्यांना दिला होता। असा गौप्यस्फोट जेव्हा विशेष सरकारी वकील रोहिणी सलियन यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता, तुम्हाला आठवत असेल। आता त्यापेक्षा भयानक असं आहे की विशेष सरकारी वकील अविनाश रसाळसुद्धा याच प्रकारची काहीतरी भूमिका मांडतायत। पण तरीसुद्धा या सगळ्याच्या पलीकडे विचार करावा लागणार आहे, कारण अर्शद आझमी जे म्हणाले ते अतिशय महत्त्वाचं आहे। मुद्दा केवळ भाजपचा नाही आहे, काँग्रेस NCPच्या सरकारनं सुद्धा याच प्रकारचा प्रयत्न केलेला दिसतो अनेकदा। त्यामुळे तपास यंत्रणा आपल्या राजकारणासाठी वापरणं हे सगळ्यात भयावह दिसतं आहे। मग ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो, UPA असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, देशाच्या अस्तित्वाचा हा मुद्दा आहे। हा एकूण सूर होता या सगळ्या चर्चेचा। सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार। पुन्हा भेटूया उद्या रात्री खास शनिवारच्या स्टाईलमध्ये तुमच्या आतल्या आवाजासह। पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा।